नमो भागवते वासुदेवाय नमो. नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपले आध्यात्मिक प्रवासात. तर आज आपण अध्याय पहिला मधला श्लोक 4, 5 आणि 6 बघणार आहोत. तर चला सुरू करूया. कौरव आणि पांडवांमध्ये महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर दोन्ही सैन्य उभे आहेत. राजा ध्रुवराष्ट्र आपल्या मंत्री सजयाला विचारतो की युद्धभूमीवर काय घडत आहे. सजय युद्धभूमीवरच्या घडणाऱ्या घटनेचे वर्णन करत असतो. या श्लोकामध्ये दुर्योधन आपल्या सेनापती द्रोणाचार्याला पांडवाचे सैन्याची ताकद आणि त्यांच्यातील पराक्रमी योद्धाची माहिती देतो. या पांडवाच्या सैन्यामध्ये अनेक शूर आणि बलशाली धनुर्धारी योद्धे आहेत जे युद्धात भीम आणि अर्जुन यांच्या सामना आहेत. त्यामध्ये युवाद विराट राजा आणि महान रथी द्रुपद यांची समावेश आहे. पांडवांच्या बाजूने लढणारे योद्धे अत्यंत धैर्यशील आणि अनुभवित प्रवीण आहेत. हे योद्धे युद्धात भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे आहेत. श्रीकृष्णाला परमभक्त आणि यदुवंशी योद्धा द्रौपदीचा पिता आणि एक महान युद्धांची तयारी असलेला राजा आहे. तसेच दृष्टिकोनातून चकित पराक्रमी काशीचा राजा पुरंजय आणि शैब्य नावाचे श्रेष्ठ योद्धे या पांडवाच्या सैन्यात आहे. चेंदी देशाचा राजा जो कौरवाविरुद्ध लढण्यासाठी पांडवाच्या बाजूने यदुवंशी योद्धा आणि श्रीकृष्णाचे समर्थन. काशी देशाचा राजा जो पराक्रमी योद्धा होता. पुरंजित आणि कुतुंभोज नातेवाईक आणि पांडवांचे समर्थक. वृद्ध पण पराक्रमी योद्धा जो धार्मिक होता तो शैब्य. तसेच पराक्रमी युधामन्य, बलशाली उत्तमजो, अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्व महान रथी योद्धे आहेत. युद्धामध्ये आणि उत्तमजो हे 2 पंचाळ देशातील योद्धे होते जो पांडवाच्या सैन्याचे संरक्षण करत होता. सुभद्र अर्जुनाचा पुत्र ज्याने चक्रव्यूह भेदण्याचे होते. द्रौपदीचे 5 पुत्र, प्रत्येक पांडवाचा 1 पुत्र होता आणि हे 5ही योद्धे महाशक्तिशाली होते. दुर्योधनाच्या भीतीचा प्रयत्न कसा झाला ते पाहू. दुर्योधनाच्या युद्धाच्या आधीच अस्तित्व झाली होती. त्याला पांडवाच्या सैन्याची ताकद आणि त्याचे पराक्रमी योद्धाची जाणीव झाली होती. पांडवाच्या बाजूने अनेक पराक्रमी राजे आणि योद्धा उभे होते. त्यांची सैन्य चांगली प्रशिक्षित होते आणि धर्माच्या बाजूने होती. दोन्ही बाजू आता युद्धासाठी सज्ज झाल्या होत्या. दुर्योधन आपल्या सेनापतीला पांडवाच्या सैन्याची ताकद दाखवत होता कारण तो त्याला सतर्क करू इच्छित होता. याचा निष्कर्ष काय ते बघू. ह्या श्लोकात स्पष्ट करतात की पांडवाचे सैन्य किती बलशाली आहे. दुर्योधनाचा स्वतःला जरी शक्तिशाली समजत असला तरी पांडवाच्या सैन्याची ताकद पाहून तो अस्तित्व झाला आहे. या श्लोकामधून स्पष्ट होते की युद्धाची केवळ बलाने जिंकले जात नाही तर धर्म आणि सत्याच्या मार्गाने असलेला विजय निश्चित होतो. सांगितलं की